हॅलो हॅलो धन्यवाद मंडळी, सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज या पवित्र स्थानामध्ये वागेश्वरी म्युनिसिपल वसाहत वागेश्वरी रहिवासी संघ सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने श्रीदेव सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून भगवंताचं नामस्मरण, प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी आमने सामने डबलवारी भजनांचा जंगी सामना आयोजित करून आम्हा दोन बुवांना मी स्वतः संदीप लोके, गाव मध्ये लिंगडाळ तालुका, देवगड जिल्हा, सिंधुदुर्ग, आणि आमच्या सोबत सन्माननीय बुवा गुंडू सावंत, गाव त्यांचं वर्धे तालुका, कुडाळ जिल्हा, सिंधुदुर्ग, आम्हा दोन बुवांना कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी वागेश्वरी म्युनिसिपल वसाहत वागेश्वरी रहिवासी संघ यांनी उपलब्ध करून दिले, त्याबद्दल या संघाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष दत्तू उर्फ बाळासाहेबाजी उपळे, त्याचप्रमाणे सेक्रेटरी सन्माननीय सुरेंद्र मुकुंद माळे, त्याचप्रमाणे खजिनदार सन्माननीय जयवंत आबा पाणसकर आणि सर्व पदाधिकारी, रहिवासी सर्वांच्या चरणाची मी नतमस्तक करतोय. डबलवारी म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा, पकवाद वादक, नाट्यकर्मी, ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे परममित्र सन्माननीय पंडितजी कोकाटे बुवा, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ सल्लागार सन्माननीय चंद्रकांत रासम, त्याचप्रमाणे सन्माननीय प्रकाश राऊत बुवा, निलेशजी दळवी बुवा, दिनेशजी गुरव बुवा, माझे परममित्र अनिल मुंबरकर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांनी माझ्याशी संपर्क केला ते सन्माननीय मंगेशजी गोसावी, त्याचप्रमाणे माझे परममित्र सन्माननीय सुहासजी चव्हाण, राजेशजी धुमाळ, सूरज परब आणि स्वप्नील गोसावी बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे परममित्र गणेश आंबेडकर, सर्वांच्या चरणाची मी नतमस्तक होतोय. माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाची नतमस्तक होऊन बुवांची ग्रामदेवता आई सातेरी देवीला नमस्कार करून, जमलेल्या माझ्या सर्व भजनी श्रोत्यांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून, तुम्हा सर्वांच्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून, संपूर्ण जगताचा आराध्य दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या आपल्या संपलेल्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे काल मराठी भाषा गौरव दिन आणि हा दिवस ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व बांधवांना शुभेच्छा व्यक्त करतो. नाम गुम जाएगा, तेरा ये बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, गहरी याद गहरी याद गहरी याद तूच सूर ठावा मदती, तूच एक ताई, तूच सूर ठावा मदती, तूच एक ताई, बदाई देवा एक दातरी,
नमो देवराया नमो ज्ञान सिंधू नमो देवराया नमो ज्ञान सिंधू नमो दीननाथा नमो दीनबंधू नमो दीननाथा नमो दीनबंधू नमो दीननाथा नमो दीनबंधू नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाळा विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाळा विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो माय बाबा कृपाळा नृपाळा नमो माय बाबा कृपाळा कृपाळा नमो माय बाबा कृपाळा नृपाळा नमो माय बाबा कृपाळा 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 कुंडली गवरदा पंढरीनाथ विघ्नहर्ता श्री गजानन सत्यनारायण ब्राह्मणदेव जगद्गुरु श्री दत्तात्रय सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ मालवीर भूतनाथ श्रीदेव रामेश्वर श्रीदेव गुणगेश्वर श्रीदेव लिंगेश्वर देवी भराडी देवी भैराई देवी दातेरी भावई देवी पावनाई देवी वंजी देवी भगवती देवी रंगदेवता मातिला हरी हर 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 छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी बजरंग दिवाण गुरुवर्य विजय परम काल ते माईक सेट नव्हते गेलेले तिथे सेट केले त्यांच्या अगोदर मला माहिती आहे ते कोणते माईक स्टँडचे कोरसला घेतलं नाही कोरसचे माईक स्टँड नाही बरोबर आहे. काय करू? आता याला लेवल द्या ना याला मी इथं बसलो मला विचारलं कोणते माईक देते तुमच्याकडे 4 माईक गेलेले आता मला बोलते तुला आवाज येत नाही. मला त्यांचं पण बरोबर आहे पकवानच्या चाटला लेवल द्या तुम्ही द्यायला पाहिजे ना वरती येऊन आम्हाला कसं समजले तुमचं काम आहे ते हा मग मला विचार ना. धन्यवाद मंडळी अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन मनापासून इथल्या आयोजकांना मी धन्यवाद देतो. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम या कार्यक्रमासाठी लावली आहे त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. एक जोरदार त्यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवूया. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो.
भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर, टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसरायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. भजन नव्हे ओंगळवाणी नरका जाय चुकीना. भजन आपण किती सुंदर केलं आणि आपल्या मुखातून आपण जर गरळ ओकत असू तर मित्रांनो त्या भजनाची किंमत शून्य आहे. माझ्या सोबत जे बुवा आहेत आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. भजन ठीक आहे, म्हणजे इतर बुवा भजन करतात त्या पद्धतीचं भजन आहे. सो कॉल्ड स्वयंघोषित अध्यात्माचे बादशाह. स्वतःच असं ठरवलेलं आहे की मी मोठा बादशाह आहे. बाकी भजन जरी कमी असलं तरी दोस्ती दुनियेतील एक राजा माणूस. दोस्ती कोणासोबत करावी तर त्यासाठी गुंडूबुवा अतिशय योग्य व्यक्ती आहे. एक लक्षात घ्या, सुरुवातीला मायबाप भजनीश श्रोतेजन, सुरुवातीला लोकेबुवा बद्दल एवढं बोलावं लागतं म्हणजेच लोकेबुवात काहीतरी दम हा लक्षात ठेवा. नाहीतर माका बोलाची खायच्या बुवाची तेवढी हिंमत होत नाही. मागच्या पुढच्या बारीयांचो खायचो तरी राग येऊन हय परेल मध्ये काढायचो, मुंबईमध्ये काढायचो आणि मुंबई वासियांका दाखवायचो लोक कसं खोटो हा. अरे पण लोक्यात खोटो ठरवून तुझी प्रतिष्ठा वाढणार आहे काय सांग ना. माझा म्हणणं एक हा, मी आता 9 मात्रापासून परशुराम बुवांचा मी आज 35 वर्ष गाठतोय असा म्हणणं. मी परशुराम बुवांचो वारसदार असा. जसे माझे हजारो शिष्य किंवा इतर आमचे जे असतात, हरियाण बुवा असतील, शिरसेकर बुवा असतील, कासले बुवा, त्यांच्यातलं मी काहीतरी एक असाय. मी 9 मात्रापासून आता नोटेशन आहे तुमच्या समोर सादर करतोय. याच्यात जर हिंमत असत ना, हिंमत गुंडू सावंत म्हणून नाव जो लावता ते याक माझ्या बरोबर मागसून म्हणायचा फक्त. आजची विधा की मी हय ठेवून जाईल. फक्त बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन बोलण्या पलीकडे आणि गजराच्या माध्यमातून शिव्या घालण्या पलीकडे तो काय दुसरं देऊ शकत नाही. आता गजरात तो तुझी लायकी नाही, तू नालायक असस, तू कर्मदरिद्री असस, तू घमेंडखोर असस. अरे तू काय असतो बघ ना पहिलो. राम समजायला सोपा होता, तू कसा होतास तो सांग. राम कसं समजा सोपं होतं तो सांग ना. राम एक वचनी होते. वचन दिलेल्या प्रभू रामचंद्रांनी कधी मोडलं नाही. राम एक बाणी होते. शक्यतो युद्ध रामाने बाणानेच केलं. आणि राम एक पत्नी होते. यांनी सांगायचा आपल्या पत्नीची एकनिष्ठा काय. त्याच्यामुळे त्या विषयात तू बोलाच नको. अरे तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसता तू आज जायचं तरी मागचं पुढचं घराकडे काही शेजाऱ्याबरोबर भानगड झाली आणि आज तो लोकेबुवावर तो राग काढायचो. असले धंदे सोड. तू जर 7 पटीन बोललं ना तर तुका हय मी पुराच सरवतलंय लक्षात ठेव. नुसती शायनिंग मारायची, बाकीचे बुवा जॅकेट घालतात, सदरे घालतात. अरे भजनाला त्यांचा तेवढा, तुझ्याकडे काय आता सांग ना. भजनाच्या नावान संपूर्ण महाराष्ट्रात शून्य असलेलो बुवा म्हणजे गुंडू सावंत. आणि असाच भजनाच्या नावान तर माझ्या बरोबर नोटेशन म्हणायची सामनो भजनाचो हा ना. मग भजनाच्या माध्यमातून बोल ना. काय सांगता लोके बुवा गर्व झालो हा. तुका थोडं गर्व झालो हा. तुका ह्याचा वाईज बोला घेता तेचोच गर्व हा ना. अरे आज पूर्ण महाराष्ट्रात भजनाचं सत्यानाश जर कोणी केला नसत तर गुंडू सावंतने केलेलं लक्षात ठेवा. माका आज बोलाचा जास्त नाही होता, पण तू जर त्या लेवलला जर सुरुवातीक बोलत असशील तर माझ्याकडून चांगल्याची अपेक्षा करू नको. हा आज 25-26 वर्ष भजनाच्या माध्यमातून पुढे आम्ही आलेले बुवा आहोत. तुझ्यासारखे व्यापाऱ्यांनी तुतारे वाजवून नाही लोकांची वाहवा मिळवली. तुझ्यात गट्स असले ना तर तू बोल. फक्त गाडी काय घालतात असते आधीच सांगितलंय मी. आता ह्याच्या पलीकडे त्याच्याकडे गाडी नाही. कर्मदरिद्री, लायकी नाही, नालायक आणि काय रे 2-3 होते कर्म चांडाळ. काय बुवा तुझ्याकडून ही सुरुवातीक तरी अपेक्षा. आणि सुरुवातीक एवढा बोलतस तेव्हा समजान जायचा ह्यो राग मागचोच अगं दिसो तरी. प्रत्येक वेळा कांड पावतोय तो. हय मुंबई गेलो आज माका कांड पाहू, आज कांड पावशी परत काहीतरी गावतलंच ना. तुका ठेवतलंय मी शिल्लक. आणि सांगता मोबाईल शिस्त पाळावी लागेल. येतो काय मी देणेकारी. अरे माझा परफॉर्मन्स मी करणार ना, तुझा तू कर. आमले सामलेची बारी आहे. कोणी सांगितलं मोबाईल हातामध्ये घेऊ नकोस. हाय कुठे नियमात सिंधुदुर्ग प्रासादिक भजन मंडळाने नियम घालून दिलेला आहे काय. तू नको ठरवू मी काय करायचं ते. आणि मी ठरवणार नाही तू काय करायचं ते. तुझा परफॉर्मन्स तू कर, माझा मी करणार.
हा पण शेवटपर्यंत सांगतो, मुखातून शिवी येणार नाही आणि ज्या दिवशी शिवी येईल त्या दिवशी एक क्षेत्र या ठिकाणी थांबवणार. अरे भजनाचा लवलेश नसलेला बुवा एवढा सुरुवातीला बोलू शकतो, तर आपण का बोलू नये सांगा ना तुम्ही. लवलेश नाही. माका सांगता परशुराम बुवांचा चोरून हाणत, तू सुरुवातीची म्युझिक कोणची मारलंस ती सांग. माझी चोरलंस ना, मग ही 25-30 वर्षात तुझ्याकडे होती काय? आणि आम्ही निदान बुवा परशुराम सुतार बुवांचे वारसदार. तू आयुष्यभर दुसऱ्याचाच सगळा काय दिलं, तुझा स्वतःचा काय तर दाखव. हा बोलाक लागू नको जास्त, नको ते विषय भरकटत जातात. मग नोटेशन घेतोय आपण भजनाच्या माध्यमातून 100% मनोरंजन आणि प्रबोधन. ज्या बुवाला नोटेशन पूर्वी प्रतिष्ठापना झाल्यानंतर जे गाणं आलं मार्केटमध्ये, बघा विषय घेण्यासारखा आहे. तुम्ही सुज्ञ भजनी श्रोते जण आहात. 2-3 वर्षापूर्वी हे गाणं होतं कुठे? मग ते नोटेशन पूर्वी गाणं घ्यावं लागतं. मग नोटेशन नक्की कोणाचं म्हणतं किंवा त्या रागातला होता काय सांग. अरे थूक लावचे धंदे. आता कसं वाटतंय? आता गाडी ठरलेले आहेत ते घाला, सोडू नको. या ठिकाणी संजय लोके यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आलंय. धन्यवाद. बोलू दे त्याला, पण बुवा एक लक्षात ठेवा, इथे नामवंत भजनी बुवा आहेत, कोकाटे बुवांसारखे नामवंत बुवा आहेत. विश्वनाथ झलक 15. या ठिकाणी अशी बक्षिसं आली पाहिजेत. एखाद्या नोटेशनची झलक एका कधी आयुष्यात येत. एका तुम्हाला अंगुराचा मिला कडी भुसा ग, तुझ्या भुशाक लागला कांड आता. होय बघा तुम्ही आता काय करतो तो. फक्त भजनाचो माता भगिनीनं तुमका सांगतोय, भजनाचो ऑर्केस्ट्रा जर कोणी सिंधुदुर्गात केला नसत तर हे नाही. फक्त शायनिंग मारायची, जॅकेटा घालायची. मला तरी तुमका सुरुवातीक वाटला असा जो 25-30 मात्राचा नोटेशन म्हणतो लो. काय नाही, थूक लावचे धंदे होत. 201 रुपयांचं बक्षीस आहे. एक झलक घे. मला जास्त त्याच्याकडून काय अपेक्षा नाही. आपण सुरुवातीला विद्यार्थ्यांना जे ना अलंकार देतो, सारे ते ग म, हे फक्त त्यांनी सगळे मागा मारून दाखवायचे, तरी मी त्याला मानलोय. मग हे का बुवा का म्हणायचो आम्ही सांगा ना. मग नुसतं बडबडा कसा म्हणून तो आमका बोलतो. या ठिकाणी सन्माननीय विश्वनाथजी चव्हाण व उपस्थित आहेत. मनापासून त्यांना धन्यवाद देतो, स्वागत करतो.
आताच्या या नोटेशनसाठी सन्माननीय पंडितजी कोकाटे बुवा यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. आमचे सन्माननीय निलेशजी निलेशजी दळवी बुवा यांच्याकडून हे 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. आमचे सन्माननीय चंद्रकांत भाऊ रासम यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे आणि योगेश आणि शुभम सुतार यांच्यासाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. नादगावठण सन्माननीय हरियाण बुवा यांचे विद्यार्थी दिनेश गुरव यांच्याकडून हे 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. वेदांत विठोबा लोके यांच्याकडून हे 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. शंकररावजी रासम यांच्याकडून भोईवाडा मुंबई माझ्यासाठी हे बंद पॉकेट आलंय. धन्यवाद. 200 रुपयांचं बक्षीस आहे. रुपावली घेतोय. जरा पेटीला लेवल द्या माऊली आणि कोरसला पण जरा लेवल बघा. कोरस जरा कमी असल्यामुळे प्रॉब्लेम आहे. जरा तुमचा पण आवाज लावा.
सन्माननीय शंकरजी गोसावी यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. सन्माननीय प्रकाश राऊत बुवा यांच्याकडून हे 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद.